चला विकास भाऊ बाहेर दिसाय नाही हे एक बरं झाला. अरे काय शेत भाऊ काय माणूस असशील रे. त्या विकास भाऊची गाडी नेलीस चांगली 4-5 तास वापरलीस आणि आता पेट्रोल संपलंय तर पेट्रोल टाकायचं सोडून गपचूप गाडी नेऊन लावायलाच आहे ना. ए सत्यवादी नको ज्ञान देऊ. गाडी ढकल गपचिप म्हणे की पेट्रोल टाकाय पाहिजे होतं. असा किती लांब गेलतो मी 65 किलोमीटर गेलतो फक्त. तितक्याला संपलंय पेट्रोल. त्याने ठेवाय पाहिजे का नाही गाडीत थोडं तरी पेट्रोल. आणि हे बघ तिथं नेऊन आपल्याला गपचिप गाडी लावायची. ते विकास भाऊ देखत उगत तोंड उघडीची उगं पेट्रोल संपलंय आणि काहीच झालंय काय. चल गपचिप. ते विकास भाऊचीच गाडी असून त्यांनी ढकलून न्यायची कार पंपा. यार चल गपचिप. अरे विकास भाऊ ही गाडीची चावी. अरे वा झालं का काम. हो बसा ना पोरं, बसा पाणी आणतो. बसा बसा या. गपचिप बस बर का. अरे वा बिस्किट. घ्या पोरा पाणी घ्या बरं. मला विकास भाऊ मला ते आता मी इथं ठुल्याला बिस्किट खाल्लं ते लयच घाण लागलं रे. अरे कशाला खाल्लं त्याच्यावर उंदरात औषध टाकलो होतं राव मी. घरात जास्त उंदर झाले तर आता घरात घेऊन जावं लागलो बिस्किट मी. काय उंदराचं औषध. त्याला दवाखान्यात न्यावं लागेल ना बाबा. हा मी रिक्षा घेऊन आलो. अरे रिक्षाची काय गरज आहे. पुढच्या 10 मिनिटात त्याला दवाखान्यात नाही नेलं नाही कार्यक्रम होईल. माझी गाडी आहे ना गाडी घेऊन जाऊ ना. उठ उठ उठ. भारी मिस्टेक हो गया सर, एकदम बलंडर हो गया. अरे उठा ना बाबा. काय बघा तुम्ही माझ्याकडे मरण ना ते. चला ना दवाखान्यात. भाऊ रिक्षाचीच काहीतरी शोध लाव ना. गाडीत थेंबर बी पेट्रोल नाही. काय माणसं आहेत राव तुम्ही. भाऊ ते काहीतरी कर रे. मला दवाखान्यात घेऊन जाय. सॉरी. राव दे. जसं गाडीत पेट्रोल नाही ना तसं बिस्किटामध्ये कोणतं औषध नव्हतं. मीठ टाकलं होतं बिस्किटवर मी. मला माहित आहे ना भिकाऱ्या गाडी नेऊन तर पेट्रोल टाकून आण जाय. आणि काय ओव्हर ऍक्टिंग करायला आज. मला वाटलं आता मरतोस काय की.